मटार म्हणलं की सगळ्यांनाच घरात आवडतो आणि मुलांना आवडत नाही. तर आज आपण मुलांच्या आवडीचा जसा मटारचा पदार्थ बनवणार आहे. एकदम सोपी पद्धत आहे आणि मुलेसुद्धा आवडीने खातील. तसे पद्धत आपण मटारचे बरेच प्रकार बनवतो. तर आज मी तुमच्यासोबत मटार कचोरीची रेसिपी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करा. तर चला वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. मटार कचोरी बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपण जे पीठ लागणार आहे ते भिजवून घेऊया. तर त्यासाठी इथं मी 1 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. इथं तुम्ही फक्त मैद्याचे सुद्धा करू शकता, पण मी इथं गव्हाचं पिठाचा सुद्धा वापर केलेला आहे. इथं मी 1 वाटी गव्हाचं पीठ आणि त्याच वाटीने 1 वाटी मैदा घेतलेला आहे. आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, हे पीठ आहे ते भिजवून घ्यायचं आहे. पण त्याआधी दुसरं काय साहित्य मसाले लागणार आहे ते बघूया. तर इथं मी बरोबर 1.5 वाटी एवढा आपला ताजा मटार असतो तो घेतलेला आहे. तर बघू शकता अशा प्रकारे स्वच्छ असा मी निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता इथं मी काही खडे मसाले घेतलेले आहेत. सगळ्यात पहिले इथं मी चाट मसाला आणि हिंग घेतलेले आहे. अर्धा चमचा एवढं चाट मसाला आणि चिमूटभर एवढं हिंग घेतलेलं आहे. 1 चमचा जिरे घेतलेले आहेत. 1 चमचा धने घेतलेले आहेत. 1 चमचा मी कच्ची बडीशेप घेतलेले आहे. 10 ते 15 काळे मिरी घेतलेले आहेत. इथं मी 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 1 इंच आलं घेतलेलं आहे. मिरचीचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. मी इथं लहान मुलांसाठी करत आहे त्याच्यामुळे फक्त 3च मिरच्या वापरलेल्या आहेत. आता इथं आपल्याला सगळ्यात पहिले पीठ आहे ते भिजवून घ्यायचं आहे. इथं बघू शकता. आता ह्याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे. सगळ्यात पहिले मैदा आणि गव्हाचं पीठ आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथं आपण तेलाचं मोहन घालणार आहे. इथं थंड तेल नाही घालायचं आपल्याला, जरा थोड्याशा अशा खुसखुशीत इथं आपण कचोऱ्या बघणार आहोत. त्यासाठी इथं मी 3 टेबलस्पून एवढं आपलं खायचं तेल असतं ते घेतलेलं आहे. आणि इथं मी आता हे तेल आहे ते कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे. तर तेल आपल्याला गरमच करून घ्यायचं आहे. आता इथं मी पहिले सगळ्यात ह्याच्यात तेल ओतून घेतलेलं आहे आणि आपल्याला हळूहळू हाताने असं सावकाशपणे एकसारखं असं त्याला चोळून घ्यायचं आहे. पाणी घालायच्या आधी ही प्रोसेस करायची आहे. तेल सगळीकडे आपल्या ह्या पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे व्हिडिओत बघताय त्या प्रकारे असं पिठाला सगळं तेल आहे ते चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या कचोऱ्या आहे ते छान असं खुसखुशीत होतील. इथं जेवढं मी प्रमाण सांगितलेलं आहे तेवढं परफेक्ट आहे आणि तेल पण जास्त घालू नका. 2 वाटीसाठी 3 टेबलस्पून एवढं म्हणजे आपलं तेल आहे ते पुरेसं होतं. आता ह्याच्यामध्येच आपल्याला थोडं थोडं पाणी घालून छान असं घट्टसर त्याचा गोळा भिजवायचा आहे. जसं आपण समोश्याला भिजवतो ना तशाच प्रकारे हे पीठ आहे ते भिजवायचं आहे. चपातीसारखं मऊ असं पीठ भिजवायचं नाही, जरा थोडंसं घट्टसरच भिजवायचं आहे, जेणेकरून आपल्या कचोऱ्या आहेत त्या छान खुसखुशीत होतात. जर तुम्ही तसं पीठ भिजवाल तर एकदम अशा नरम कचोऱ्या पडतात. त्याच्यामुळे जरा घट्टसरच इथं पीठ आहे ते भिजवून घ्यायचं आहे. तर एकदम पाणी न घालता आपल्याला थोडंसं पाणी हे घालून भिजवून घ्यायचं आहे. इथं मी फ्रोझन मटारची पण रेसिपी शेअर केलेली आहे, प्लीज चॅनलवर जाऊन नक्की बघा. इथं बघू शकता कचोरीसाठी छान असं मी पीठ भिजवून घेतलेलं आहे. आता इथं आपलं हे तर तेल खरकटच आहे ना ह्याच्यात, तर असं हे करून घ्यायचं आहे. तर मला वाटते बऱ्याच गृहिणींना अशी सवय आहे की असं पुसून घ्यायचं. तर बघू शकता अशा प्रकारे मी पूर्ण हे भांडं पुसून घेतलेलं आहे आणि परत एकदा छान असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. ह्याचं तेल लावून ठेवल्यामुळं काय होतं, सुकत नाही पीठ, त्याच्यामुळं तेल लावून ठेवायचं. आता हे आपल्याला 5 ते 10 मिनटासाठी असं भिजत ठेवून देऊया. आता इथं आपण मसाला बनवून घेऊया. तर सगळ्यात पहिले इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये जिरं घालायचं आहे, धने, बडीशेप आणि जे मिरे घेतले होते ते. आता हे छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तिकडे इथं बघू शकता जे आपले खडे मसाले आहेत ते छान असे भाजून झालेले आहेत. आता इथं आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. ह्या सेम कढईमध्ये मी 1 पळी तेल घालून घेते आणि जो आपण मटार घेतलेला होता तो घालून घ्यायचा आहे. ह्याच्यात ज्या मिरच्या घेतल्या होत्या त्या घालायच्या आहेत आणि इथं मटार आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. जोपर्यंत सॉफ्ट होत नाही, जोपर्यंत थोडासा शिजत नाही मटार, तोपर्यंत जे खडे मसाले भाजून घेतले होते ते आता थंड झालेले आहेत. ते आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि छान अशी बारीक ह्याची पावडर बनवून घेऊया.
इथं बघू शकता छान असं इथं मी जी पावडर आहे ती बनवून घेतलेली आहे आणि इथं आपला मटार पण छान आता परतून झालेला आहे. तर बघू शकता मस्त असा परतून झालेला आहे. त्याच्यामध्ये जे आलं घेतलं होतं ते आलं घालून घ्यायचं आहे आणि हिंग आणि आमचूर पावडर घालून घ्यायची आहे. आता हे पण छान असं याच्यामध्ये परतून घ्यायचे आहे. हिंग शेवट घाला, ज्यावेळेस आपला मटार परतून होईल त्यावेळेस हिंग घाला, जेणेकरून छान असा त्याचा सुगंध नंतर येईल. आता इथं मटार परतून झालेला आहे. आता इथं मी गॅस बंद केलेला आहे आणि इथं आपण एका ह्या ताटामध्ये काढून घेऊया. इथं आता मटार मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. आता आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावर जरा थोडंसं आबडधोबड असं कुटून घ्यायचं आहे. इथं बघू शकता आपला जो मटार आहे तो छान असा थंड झालेला आहे. आता इथं मी चॉपरमध्ये चॉप करून घेणार आहे. इथं तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता. आपण मिक्सरमध्ये काय होतं एकदमच बारीक अशी त्याचं होतं, त्याच्यामुळे इथं मी चॉपरमध्ये हा मटार आहे तो घालून घेणार आहे आणि जरा जाडसरच असा बारीक करून घेणार आहे. इथं मी याचा एकदमच सगळा मटार आहे तो घालून घेतलेला आहे. आता ह्याच्यातच मी थोडीशी कोथिंबीर ह्याच्यात बारीक होणार नाही, मी नंतर बारीक कट करून टाकणार आहे. आता इथं मी झाकण लावून छान असं बारीक करून घेते. इथं आता मी चॉपरमध्ये छान असा मटार बारीक करून घेतलेला आहे. एका मटारचे आपल्याला 3 ते 4 असे तुकडे झाले पाहिजे, जास्त पण बारीक करायचा नाही किंवा जास्त पण मोठा ठेवायचा नाही. इथं परफेक्ट असं हे जे सारण आहे ते तयार झालेलं आहे. आता इथं आपण एका भांड्यामध्ये हे काढून घेऊया. इथं मी बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि इथं मी कोथिंबीर जी घेतली होती तर आता टाकून घेते. तर मी कट करून घेतलेला आहे. आता ह्याच्यातच आपण जो मसाला तयार करून घेतलेला होता तो मसाला पण घालून घ्यायचा आहे. आता ह्याच्यातच चवीनुसार मीठ आहे घालायचं. आपण मीठ नव्हतं घातलं त्याच्यामुळे आता इथं मी अर्धा चमचा एवढं मीठ घालून घेते. आता हे छान असं आपल्याला चमच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. इथं आपलं जे आतमधलं स्टफिंग आहे ते पण तयार झालेलं आहे आणि आपलं पीठ पण छान असं भिजलेलं आहे. आता इथं आपण कचोऱ्या करायला घेऊया. तर काय करायचं आहे माहिती आहे का, जेवढं आपण पुरीसाठी पीठ घेतो ना तर त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त घ्यायचं आहे. जसं चपातीला घेतो तेवढं घ्यायचं नाही, ते जास्त होतं. जेवढं आपण पुरीला घेतो त्याच्यापेक्षा थोडंसं नॉर्मल जास्त घ्यायचं आहे, जेणेकरून आपली कचोरी जास्त जाड पण होऊ नये किंवा जास्त पातळ पण अशी त्याचं होऊ नये. त्याच्यामुळे बघू शकता मी अशा प्रकारचे हे जे पीठ आहे ते घेतलेलं आहे. आता इथं आपल्याला गोल असं करून घ्यायचं आहे. जसं आपण पुरणपोळी बनवतो ना तशा प्रकारे अशी ही पारी आहे ती बनवून घ्यायची आहे, जास्त अशी खोलगट बनवायची. अशा प्रकारची मी वाटी बनवून घेतलेली आहे. आता हे जे आपण सारण बनवलेलं होतं मटारचं ते घालून घ्यायचं ह्याच्यामध्ये आणि अलगद हाताने असं जरा थोडंसं प्रेस करून असं बंद करायचं आहे. सारण जे आहे ते असं आत दाबत जायचं आहे आणि खालचा भाग आहे तो असा वरती दाबत आणून अशा प्रकारे बंद करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे. तुम्हाला वाटलं की जास्त सारण होत असेल तर इथं तुम्ही कमी सारण भरून सुद्धा छान असं बनवू शकता कचोरी. तर बघू शकता मी जेवढं सारण घातलं ते छान असं त्याच्यामध्ये बसवलेलं आहे आणि परत काय करायचं आहे, हा भाग असा तिथंच प्रेस करायचा आहे. इथं आपल्याला कचोरी लाटायची वगैरे नाही, तर हातावरच अशी दाबून घ्यायची आहे. हातावरच अशी त्याला गोल आकार द्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे बघू शकता. आता ही झाली पहिली कचोरी तयार करू. आता बाकीच्या सगळ्या मी कचोऱ्या तयार करून घेते. इथं बघू शकता सगळ्या मी कचोऱ्या करून घेतलेल्या आहेत. तर बघू शकता अशा प्रकारच्या सगळ्या कचोऱ्या करून झालेल्या आहेत. आता इथं आपण तळणार आहोत. तर इथं जवळजवळ 8 ते 9 कचोऱ्या तयार झालेल्या आहेत. आता इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर तेल पण आपल्याला कडकडीत असं गरम करायचं नाही, हलकंसं गरम करायचं आहे. कडकडीत केलं तर काय होतं की एकदमच ते करपतेल आणि फोड येतात त्याला. तर आपल्याला इथं जसं समोसा तळतो ना तशा प्रकारच्या कचोऱ्या आहेत तळून घ्यायच्या आहेत. तर हलकंसं गरम झालेलं आहे तेल. आता ह्याच्यामध्ये मी कचोरी घालून घेते. तर बघू शकता हलकेशा त्याला बुडबुड्या येत आहेत, जास्त पण अशा बुडबुड्या येत नाहीत. इथं मी आता एकदम 2 ते 3 अशा कचोऱ्या तळून घेते. तर जेवढ्या बसतील तेवढ्या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता हलकेशा त्याला बुडबुड्या येत आहेत.
एका बाजूने आधी छान अशा आपल्याला तळून घ्यायचे आहेत, मग दुसऱ्या बाजूने तळून घ्यायचे आहेत. इथं बघू शकता कशा प्रकारे कचोरी आहेत ते फुगलेले आहेत. तर बघू शकता मस्त असे टम्म अशी फुगलेली आहे कचोरी. आता इथं आपल्याला छान अशी कचोरी तळून घ्यायची आहे. इथं बघू शकता मस्त अशा टम्म फुगलेले आहेत आणि छान असं आपल्याला आता ब्राऊन कलर येईपर्यंत छान अशा तळून घ्यायच्या आहेत. इथं बघू शकता ज्या आपल्या कचोऱ्या आहेत ते छान अशा दोन्ही बाजूनी तळून झालेले आहेत. तर मस्त असा त्याचा ब्राऊन कलर आलेला आहे. तर बघू शकता अशा प्रकारे इथं हे बघू शकता अशा प्रकारे झाल्यामुळे छान अशा आपल्या कचोऱ्या तळून झालेल्या आहेत. आता इथं मी एका प्लेटमध्ये या कचोऱ्या आहेत ते काढून घेते. आता बाकीच्या पण राहिलेल्या मी कचोऱ्या तळून घेते. इथं बघू शकता मस्त आपल्या सगळ्या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत. तर बघू शकता मस्त अशा खरपूस अशा खुसखुशीत अशा झालेल्या आहेत. तर इथं तुम्हाला मी एका कचोरीचा आवाज दाखवते. तर टम्म अशा फुगलेल्या आहेत आणि मस्त असा आवाज येत आहे. तर छान अशा झालेल्या आहेत. तर बघू शकता अशा प्रकारे क्रॅक गेलेला आहे. याचा अर्थ की आपल्या कचोऱ्या छान अशा बघू शकता. आता मी तुम्हाला एक तोडून दाखवते. तर आतून पण भरपूर सारण अशा ह्या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत आणि तुम्ही आतून पण बघू शकता मस्त असे लेयर्स आलेले आहेत. छान अशा आपल्या ह्या मटार कचोऱ्या तयार झालेल्या आहेत. तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारची कचोरी करून बघा. तर आजची कचोरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.